साईबाबांचे सोने वादाच्या भोवऱ्यात आणि काय होणार या ऐतिहासिक प्रकरणात? शिर्डीच्या साईबाबांना भाविकांकडून रोख रक्कम तसेच सोनं आणि चांदीच्या विविध दानांच्या स्वरूपात अर्पण केलं जातं। साई संस्थानकडे सुमारे 514 किलो सोनं आणि 6600 किलो चांदी जमा आहे। या सोन्याचा वापर साईबाबांचे सिंहासन, मंदिराचा गाभारा, मुकुट, हार आणि विविध धार्मिक वस्तूंमध्ये केला जातो। संस्थानकडे असलेल्या सोन्याचा अंदाज मूल्य 484 कोटींपेक्षा जास्त आहे। संस्थाने 2021 मध्ये निर्णय घेतला होता 156 किलो सोनं वितळून त्यापासून 1, 2, 5 आणि 10 ग्रामच्या नाण्यांच्या ठराविक स्वरूपात तयार केले जाईल आणि विक्री केली जाईल। मात्र 2023 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी या निर्णयाला विरोध करत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। ते सोनं नाण्यांमध्ये रूपांतरित करण्याऐवजी केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम मध्ये गुंतवले जावे अशी मागणी करत आहेत। या प्रकरणाची सुनावणी 27 जून 2025 रोजी होणार आहे। नाणी बनवण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन प्रकरण चालू असतानाच याचिकेअंतर्गत संदीप कुलकर्णी यांनी साई संस्थानकडे सोनं चांदी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा कमी पडत असल्याचा दावा केला आहे। मात्र संस्थानने हा दावा खोडून काढत सांगितले आहे की संस्थानकडे भरपूर जागा आहे आणि सर्व सोनं सुरक्षितपणे संस्थानच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे।